मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून सुटका कशी केली? त्यांच्याकडे मोठं सैन्य नव्हतं, त्यांच्याकडे मोठा खजिना नव्हता, चारी बाजूंनी शत्रू होते. तरीही ते सुटले आणि नंतर हिंदवी स्वराज्य उभं केलं. हे शक्य झालं एका नीतीमुळे. ती नीती 2300 वर्षांपूर्वी एका माणसाने लिहून ठेवली होती. त्या माणसाचं नाव आचार्य चाणक्य. आज 2026 मध्ये जग पुन्हा एकदा त्याच आगीत जळतंय. रशिया युक्रेन, इस्रायल इराण, सुडान अफगाणिस्तान आणि त्या आगीत चाणक्याचे शब्द पुन्हा एकदा जिवंत होत आहेत. आज आपण बघणार आहोत चाणक्याने काय सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कसं वापरलं आणि आपण ते आपल्या आयुष्यात कसं वापरायचं. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचं आयुष्य बदलेल. मार्च 2026. रशिया युक्रेन युद्ध 5व्या वर्षात आहे. 5 लाखांपेक्षा जास्त माणसं मेली. कोणताही तोडगा नाही. इस्रायल इराण थेट युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. मध्य पूर्व धगधगतंय. सुडानमध्ये 1 कोटींपेक्षा जास्त माणसं उपाशी. म्यानमारमध्ये यादवी युद्ध सुरूच. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर गोळीबार. एकाच वेळी 9 मोठ्या लढाया. एकाच जगात. हे सगळं दूर कुठेतरी होतंय असं वाटतं का? नाही. इराण इस्रायल संघर्षामुळे तेलाचे भाव वाढतात. तेलाचे भाव वाढले की पेट्रोल महाग होतं. पेट्रोल महाग झालं की सगळ्याच गोष्टी महाग होतात आणि आपल्या खिशावर परिणाम होतो. हे युद्ध आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतं. हे युद्ध आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचतं. पण हे नवीन नाही. जेव्हा चाणक्य जगत होता, भारत 16 महाजन पदांमध्ये विभागलेला होता. प्रत्येक राजा दुसऱ्याला नष्ट करायला बघत होता. अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केलं होतं. नंद वंशाचं अत्याचारी राज्य होतं. त्या काळात चाणक्याने एक उत्तर शोधलं. ते उत्तर आज महाराष्ट्राला, भारताला, जगाला हवं आहे. चाणक्य एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मला. कौटिल्य, विष्णुगुप्त या नावांनीही ओळखला जातो. बुद्धिमत्ता अफाट, स्मरणशक्ती अद्भुत, राग अग्नीसारखा, न्यायनिष्ठा लोखंडासारखी. तक्षशिला विद्यापीठात तो शिकवायचा. त्या काळचं ऑक्सफर्ड, त्या काळचं हार्वर्ड. एक दिवस एक तरुण आला. गरीब, एकटा, पण डोळ्यांत आग. त्या तरुणाचं नाव चंद्रगुप्त. चाणक्याने त्या डोळ्यात एक सम्राट पाहिला आणि त्याने एक प्रतिज्ञा केली. मी या भारताला एक करीन. एक चक्रवर्ती, एक भारत. त्याने आपलं सगळं ज्ञान एका ग्रंथात लिहून ठेवलं. अर्थशास्त्र, राज्यकारभार, युद्धनीती, अर्थव्यवस्था, मुत्सद्देगिरी. आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर चाणक्याने उत्तर दिलं. 2300 वर्षानंतरही ती उत्तरं आजही बरोबर आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ती उत्तरं वापरली. प्रत्यक्षात, मैदानावर, इतिहासात. इतिहासकारांनी एक गोष्ट सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार चाणक्याच्या अर्थशास्त्रावर आधारित होता. हे कसं? चाणक्याने सप्तांग मॉडेल सांगितलं. राज्याचे 7 आधारस्तंभ. 1. स्वामी म्हणजे राजा, जो प्रजेसाठी जगतो. 2. अमात्य म्हणजे मंत्री, जे धोरणं राबवतात. 3. जनपद म्हणजे भूमी आणि प्रजा, राज्याचा आत्मा. 4. दुर्ग म्हणजे किल्ले, संरक्षणाचा आधार. 5. कोश म्हणजे खजिना, राज्याचं बळ. 6. दंड म्हणजे सैन्य, शत्रूला उत्तर. 7. मित्र म्हणजे मित्र राज्य, एकट्याने लढू नकोस. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. 8 मंत्री, प्रत्येकाकडे एक विशिष्ट जबाबदारी. पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सुमंत. हे चाणक्याच्या सप्तांग मॉडेलचंच आधुनिक रूप होतं. 1700 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी चाणक्याची नीती जिवंत केली महाराष्ट्राच्या मातीत, हिंदवी स्वराज्याच्या रूपात. आणि ती नीती कोणती होती?
शत्रू बलवान असेल तर त्याच्याशी थेट लढू नको. त्याच्या शत्रूला मित्र कर. वेळ घे, सज्ज हो आणि योग्य क्षणी वार कर. चाणक्याने ते शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जगलं. चाणक्याने अर्थशास्त्रात लिहिलं, लोभ हा पापस्य कारणम, अर्थात लोभ हे सर्व पापांचं मूळ कारण आहे. रशियाला जास्त जमीन हवी, इस्रायलला जास्त सुरक्षा हवी, इराणला जास्त शक्ती हवी, प्रत्येक नेत्याला जास्त सत्ता हवी. चाणक्य सांगतो, हे आजचं नाही, हा माणसाचा स्वभाव आहे. लोभ असेपर्यंत युद्ध होणारच. मग काय करायचं? चाणक्याने 6 आयुधं सांगितली. षाडगुण्य नीती. पहिलं, संधी. शत्रूशी मैत्री दाखवा. वेळ मिळवा. शक्ती जमवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाशी आणि मोगलांशी वेळोवेळी संधी केली. तात्पुरती, धोरणात्मक, हुशार. दुसरं, विग्रह. गरज असेल तेव्हाच लढा. लढाई हा पहिला पर्याय नको, शेवटचा असावा. तिसरं, यान. योग्य दिशेनं योग्य वेळी पुढे जा. घाई सर्वात मोठा शत्रू. चौथं, आसन. थांबा, बघा. शत्रू कमजोर होण्याची वाट पहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा हे केलं. औरंगजेब थकेपर्यंत थांबले. पाचवं, द्वैधी भाव. एकाशी जवळीक, दुसऱ्यापासून अंतर. एकाच वेळी 2 धोरणं. हे फसवणूक नाही, हे मुत्सद्देगिरी आहे. सहावं, समाश्रय. गरज असेल तर एखाद्या बलवानाचा आश्रय घ्या. अहंकारापोटी एकट्यानं नाश पत्करू नका. या 6 आयुधांनी चाणक्यानं चंद्रगुप्ताला सम्राट केलं. या 6 आयुधांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. एकाच नीती, 2 महायोद्धे, 2 युग. हे इतिहासाच्या पुस्तकातलं आहे असं वाटतं का? जरा विचार करा. एक महाराष्ट्रीयन तरुण, नोकरी मिळत नाही, स्पर्धा प्रचंड आहे, घरची परिस्थिती कठीण आहे. चाणक्य त्या क्षणी काय सांगेल? आसन, थांबा, विचार करा. घाई करू नका. एकाच दाराशी उभं राहू नका. अनेक दारं शोधा. अनेक कौशल्यं जमवा. एक व्यावसायिक. स्पर्धक माझ्या ग्राहकांना पळवतोय, बाजारपेठ हिसकावून घेतोय. चाणक्य त्या क्षणी काय सांगेल? द्वैधी भाव. त्या स्पर्धकाशी थेट भांडू नका. त्याच्या शत्रूला मित्र करा. नवीन ग्राहक शोधा. नवीन बाजारपेठ उघडा. हुशारीने, शांतपणे, संयमाने. एक कुटुंब. नातेवाईक त्रास देतात, शेजारी भांडण काढतात. चाणक्य त्या क्षणी काय सांगेल? संधी. बाहेरून सौजन्य दाखवा, आतून अंतर ठेवा. उघड शत्रुत्व करू नका, कारण चाणक्य सांगतो, उघड शत्रू कधीच सर्वात धोकादायक नसतो. लपलेला शत्रू सर्वात भयंकर असतो. आज जगातले नेते चाणक्याची नीती वापरतायत का? नाही, ते थेट लढतायत. आधी बॉम्ब, मग बोलणी. आधी युद्ध, मग शांतता. चाणक्याने 2300 वर्षांपूर्वी सांगितलेली गोष्ट आजचे जगातले नेते अजूनही शिकले नाहीत. पण आपण शिकूया आपल्या आयुष्यात. चाणक्याने एकदा एक प्रश्न विचारला, या जगात सर्वात बलवान कोण? शिष्याने सांगितलं, सर्वात मोठं सैन्य असणारा. चाणक्य शांत बसला. मग हळूच म्हणाला, बलवान तो नाही जो दुसऱ्यांना तोडतो. बलवान तो आहे जो स्वतः कधीच तुटत नाही. हे ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याच्या किल्ल्यात कैद केलं. मोगल साम्राज्याची ताकद असताना एक राजा तुरुंगात. कुणाला वाटलं असतं हे संपलं, पण छत्रपती शिवाजी महाराज तुटले नाहीत. त्यांनी चाणक्याची नीती वापरली. मिठाईच्या टोकल्यांमध्ये लपून आग्र्यातून सुटले. ती सुटका फक्त शरीराची नव्हती, ती बुद्धीची विजय होती. ती चाणक्याच्या नीतीची विजय होती. रशिया असो, युक्रेन असो, इस्रायल असो, इराण असो, तुमचं ऑफिस असो, तुमचं घर असो, कोणतंही युद्ध बाहेरून जिंकत नाही. युद्ध आधी आतून जिंकावं लागतं. भीतीवर विजय मिळवा, लोभावर विजय मिळवा, घाईवर विजय मिळवा. चाणक्य एक गरीब ब्राह्मण होता. जमीन नव्हती, सैन्य नव्हतं, पैसा नव्हता.
फक्त बुद्धी होती. त्या बुद्धीने त्याने भारत एक केला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुरुवातीला फक्त मावळे होते, एक छोटीशी मूठभर माणसं. त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. त्या दोघांची ताकद बाहेर नव्हती, आत होती. तुमची ताकद पण आतच आहे. आजचा विषय तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो आज कोणत्या तरी लढाईत आहे. त्याला या नीतीची गरज आहे. चाणक्य नीती चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. दर आठवड्याला एक नवीन नीती, एक नवीन शक्ती, एक नवीन प्रकाश. लक्षात ठेवा, चाणक्याने सांगितलेली नीती छत्रपती शिवाजी महाराजांनी जगून दाखवली. आता ती नीती तुमची वाट पाहतीये. जय भवानी, जय छत्रपती शिवाजी.